अभिनेता सलमान खान याच्या घरावरती झालेल्या गोळीबारानंतर आरोपींनी जे पिस्तूल या गोळीबारासाठी वापरलेलं होतं ते गुजरातच्या तापी नदीमध्ये फेकलेलं होतं। मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ते पिस्तूल शोधण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। हे शोधकार्य कशा पद्धतीने पार पडलं आणि आतापर्यंत या सगळ्या शोधकार्यामध्ये काय काय सापडलेलं आहे हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे सर आहेत। सर, आपण पाहतोय की गुन्हे शाखेचं पथक गुजरातमध्ये होतं आणि तापी नदीमध्ये जे काही सर्च ऑपरेशन करण्यात आलं, आतापर्यंत आपल्याला काय काय मिळालं आणि कशा पद्धतीने हे सर्च ऑपरेशन करण्यात आले? या सर्च ऑपरेशनसाठी गुन्हे शाखेची 10 अधिकाऱ्यांची एक टीम सुरतला पाठवण्यात आलेली होती। सुरत येथे तापी नदीवर हे सर्च ऑपरेशन मागील 2 दिवसांपासून चालू आहे। या सर्च ऑपरेशनसाठी सोनार मशीन्स, मॅग्नेट्स, डायव्हर्स आणि बोटी यांचा वापर आमच्याकडून केला जात आहे। या सर्च ऑपरेशनच्या मध्ये आम्हाला आतापर्यंत 2 पिस्टल, 4 मॅगझिन्स आणि 17 लाइव राउंड्स असे हे रिकवर करण्यामध्ये यश आलेलं आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। बरं झाला तेव्हा एका आरोपीनं फायरिंग केल्याचं आपल्याला स्पष्ट झालेलं होतं। मात्र दुसरं एक पिस्तूल त्यांच्याकडे आहे, हे सुद्धा नंतर तपासामध्ये समोर आलेलं होतं। मात्र हे पिस्तूल शोधणं या नदीच्या पात्रातून किती आव्हानात्मक गोष्ट होती आणि कशा पद्धतीने हे मोठे चॅलेंज आपण पूर्ण केले? सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ज्या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन चालू आहे तिथे कंटिन्युअस आमची टीम काम करते आहे। तर तापमान हे एक मोठं निश्चितच अडचण आहे आमच्या टीमसाठी। सेकंड, या नदीची जी पाण्याची पातळी आहे, खोली, ती 30 ते 40 फूट आहे। एवढ्या खोल पाण्यामधून वेपन शोधणं हे सुद्धा निश्चितच आव्हानात्मक होतं आमच्यासाठी। सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न सर, आपण आरोपींना गुजरातमधून कच्छ भागातून अटक केलेली होती, मात्र पिस्तूल सापडलेलं नव्हतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पिस्तूल हा एक महत्त्वाचा दुवा होता। आत्ता ते पिस्तूल आपल्याला मिळालेलं आहे, तर तपासामध्ये पुढच्या किती महत्त्वाचा फायदा या सगळ्यामध्ये होऊ शकतो? गुन्ह्यामध्ये वापरलेलं वेपन हा निश्चितच एक मोठा पीस ऑफ एव्हिडन्स आहे आणि FSLचा अहवाल आणि सगळ्या कोरॅबोरेशनच्या अंती निश्चितच आरोपींनी केलेला गुन्हा सिद्ध करण्यामध्ये हा एक महत्त्वाचा पुरावा ठरेल। सर, किती तास साधारणतः हे सर्च ऑपरेशन आपण कालपासून केलेलं आहे? साधारणतः 48 तासांपासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि अजूनही ते काही काळ पुढे सुरू राहील। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे सर। आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तापी नदीमध्ये गेल्या 48 तासापासून शोध मोहीम केली आणि गुन्ह्यामध्ये वापरलेलं पिस्तूल, त्याचबरोबर आणखी एक पिस्तूल सुद्धा मुंबई पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या तपासामध्ये अत्यंत महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला आणि येत्या काळात सुद्धा तशा पद्धतीचा तपास हा मुंबई पोलीस करणार आहेत। पुढे जर्नलिस्ट कमलेश सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई।